एव्हरीवन, वेलकम बॅक फ्रॉम राधा. कशा सर्वजण मस्त मजेत ना? हा खूप मस्त मजेत आनंदीच असाल. तर आज मी लुक क्रिएशन केलेलं आहे. इतकं पण प्रॉपर नाही केला तरी मी ट्राय केला आहे. मला एक व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी मी राधा बनलेली. इतकी सुंदर बघा. कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला आता ते राधाचं एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचं होतं. मी हाताला वगैरे सगळीकडे लावून ठेवलं आहे. आपण मम्मीला जाऊन विचारेल की मी कशी दिसते. चला लेट्स गो. मी कशी दिसते? छान दिसतेस, परी दिसतेस, राधा दिसतेस. आणि मला बरं नाही आहे, सुद्धा गरम तरी मी व्हिडिओ बनवला. जराच एक्सायटेड होती मी व्हिडिओसाठी. काय पण मला बनवायचं होतं म्हणून मी बनवला. तर आता चालू आहे जेवणाची तयारी. जेवणाची तयारी म्हणजे काही जरी असलं तर आम्हाला जेवण केल्याशिवाय पर्याय नाही. आपण एक फोटो घेऊया ना मम्मी इथं. थोडस ना माझं आवरायचं झाले, जास्त काय नाहीये, थोडं झालंय, थोडं करायचंय. तर म्हटलं भक्तीचं काय चाललं. पाऊस आहेच. भाजी तरी झालेली आहे. काय म्हणत होतीस मम्मी? भक्ती काय? भक्ती माझी कशी दिसते आज कमेंट करून सांगा. तू आर पण खूप आहे. आज मी हे बघा, पाऊस पडतोय. हे बघा, मी आज रात्री भाजी आली होती ना, कोरडूची भाजी. तर ती भाजी मी थोडीशीच केली, जास्त नाही केली, थोडीशी केली. मग आमच्या मॅडम पुरती केली. भक्ती जवळपास अर्धा तास झाला आवरायला गेली. इतकं सुंदर दिसायसाठी आवरावं लागतं यार, काय सांग. आज ना एक 4 दिवस तरी की नाही तुम्हाला व्हिडिओ हे घरातलेच बघायला मिळतील. काय करतेस मम्मी? हे माझं लिंबू पाणी लिंबू गरम पाणी पितात कोण? गोकुल की गलियों में जमुना की मारे. पाऊस किती चालू आहे. असं काय तर आंबट चिंबट खाणाऱ्याने आजारी पडणार. त्यात ते गोकुल की गलियों में जमुना किनारे. दे हात दोन घेऊन. ती कशाला? आज ना काय भाजी करायची मला ना कळना झालंय खरोखरच. काय करू? एकतर पालेभाजी केली. मग आज श्रावण संपला ना, अजून एक असेल बहुतेक, एक असावा. भक्तीला ना चिकन लॉलीपॉप खायचं आहे, खूप इच्छा झाली तिची अशी म्हणजे खायची. मला 2-3 दिवस झालं संदर्भ म्हणाले मला मम्मी कर म्हणून. पण मलाच माहित नाही श्रावण नेमकं संपणार आहे कधी संपणार आहे. तुम्ही सांगा जरा कमेंट करून. तर माझं पाणी पण गरम झाले. मी ना डेली सकाळी किंवा संध्याकाळी गरम पाणी आणि अर्धा लिंबू हे ना डेली घेते, सकाळी किंवा संध्याकाळी, कसं मला जमत तसं. मग आज ना अजून जेवणाला उशीर आहे, खूप वेळ आहे. आणि आज ना मी माझं औषध आहे ते मी स्किप करणार आहे, घेणारच नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता लिंबू पाणी पिऊया. आणि मग ही भाजी करायची आहे. ती भाजी स्वच्छ निवडून वगैरे ती भाजी केली, भात केला, आमटी केली, कोथिंबीर निवडली. इकडे बघ मम्मी. का गं? बी बोर्न हॅपी नॉट टू बी काय? वी बोर्न हॅपी नॉट टू बी परफेक्ट.
आपण हास्यासाठी का हॅपीसाठी बनले, नॉट परफेक्ट असं काही. एन्जॉय. येस. तर मग ही माझी भाजी निवडायला या की मला अशा भाजींचा ते ना पुरच खूप कंटाळा येतो याच्यामध्ये शेल काढायला नाही. भाजींचा ना ही मोडून करायची. आज आम्हाला सुट्टी आहे आणि मी झोपलेली, आत्ता उठून बिटून हे केलंय. बस माझी जागा आहे ती, म्हणून मी एवढं सगळं असं करून घेतलंय ते बसायला, बसून जेवण करायला. त्याच्यामुळे लिंबू जास्तच झाला. म्हणजे तोंड बघा कसं झालं, असं मेल्यावानी. मी आज क्लासला सुद्धा ओरिजिनल कलर आहे इकडे बघ. ओरिजिनल आहे, असं पावडर आणि थापून पावडर नाहीच आहे माझ्या चेहऱ्यावर बघा. मेकअप करून वगैरे फक्त लिपस्टिक लावलं, डोळ्याला लावले, पावडर लावलीच नाही मी. ओरिजिनल नॅचरल आहे मी बघा. माझ्या हिचा बघू शकता, हात बघा, ह्याला म्हणतात ओरिजिनल कलर. बघ काय मग माझा गळा, हात बघा, सगळ्याचे कलर एक काळू सेमच दिसतोय बघा. हात, तोंड. मग पावडर कशी लावली? पाऊस चालू आहे आणि 4 दिवस खरोखर असं केस विंचरलेले नाहीत. आज मी क्लासला गेले नाही, सरांचा कॉल आला होताच. खूप बरं वाटत नाही ग. गौरांग पण आजारी आहे. गौरांगला तर रात्रीपासून ताप असता आहे की झोपलाय विचारायचं. मोबाईल घेऊन नाही, मोबाईल इकडे आहे बा. हे ना थोडस आंबट झालेलं आहे, त्याच्यामुळे जरा लिंबू पाणी तीच जाणे डायरेक्टली सरबत करून. तसं ना अगं ते लेच जरा आंबट झाला, जराशी हाफ शुगर. हाफ काय सांगत होते तू? मध्ये मध्ये बोलतेस ना, मला काय कळतच नाही. तर ना चल आता माझा हात दुखतो. असू दे. हा जरासं पुढे 4 दिवस झाले पाऊस असा बारीक बारीक कोंडा तर आहे. कोंडा काय म्हणता तुम्ही? बारीक बारीक झिरमट पाऊस आहे. त्याच्यामुळे ना तो थांबत आहे ना तो बंद होत आहे, नाही आम्हाला कुठं जायला देत आहे. दिसतोय का? हा दिसतोय. तर मी ना मिस्टरांनी पण सांगितले 4 दिवस बाई मला सांगू नकोस कुठेही बाहेर जायला, घरातच व्हिडिओ बनव. आणि वाऱ्यातच जाऊन जाऊन माझं ना एक नाही एक चालू होतं. पायाला माझ्या थोडस खास होता लगे, लाल माती झाली त्या दिवशी ना. त्या दिवशीच्या लाल माती एक मला असं काय नाही काय होतच. उचितच माणूस आहे. कोणाकोणाला सरबत. आता हा खरोखर लिंबू पाणी राहिलेलं नाहीये, ह्याच्यात साखर गेलेली आहे, त्याच्यामुळे सरबत झालेला. शुगर घातली. शुगर आंबटच आहे. अजून पण आंबट. ते गावाकडचे लिंबू ना एकदम रस्सीत आहेत ना, मग मम्मीने घातले. हे एका बाजूची म्हणजे अर्धा लिंबू आहे एवढा असा, आणि याच्यामध्ये रस इतका आहे ना, म्हणजे 2 टाइम वापरता येईल याला. हे आमच्या घरची लिंबू आहे. मी गेले की गावाला 50 ते 60 लिंबू घेऊन येते. मला ते आरामशी मी पुन्हा माझी फेरी होते तोपर्यंत जातात. म्हणजे डेली मला 1 लिंबू लागतोच. पप्पांना सुद्धा लागतो ब्लॅक टी प्यायला सकाळ सकाळी. म्हणजे तेच ना पप्पांचा माझा पकडून असा 1-1.5 लिंबू. आणि तुम्हाला बघायचं माझ्याच पूजा सकाळी पूजा झाली. बी म्हणजे भक्तीच आहे बघा. बी सकाळी उठल्यापासून म्हणजे आता ना 10 वाजले. भक्तीच्या सरांचा पण फोन येऊन गेला. मग म्हटलं नाही, तिला रात्रीपासून ताप आहे, तिच्यामुळे पाठवणार नाही मी सांगितलं सरांना पण. आणि पाऊस पण आहे, तिला चालत पण जायला लागतं. आता सध्या गाडीवरूनच सोडतायत आणतायत, पण पाऊस असा राहिल्यानंतर मग कसं जाणार ना. मोठी गाडी प्रत्येक वेळी काढायची. रस्ता खराब आहे. बाकीचा काय प्रॉब्लेम नाही ना, तर लगेच म्हणाल पेट्रोल संपतं का, तर पेट्रोलचा पण इश्यू नाहीये. रस्ता खूप खराब आहे आणि छोटा आहे आतमध्ये जायला. मग तिथं गाडी टर्न वगैरे घ्यायचा किंवा रिव्हर्स. रस्ते एवढे मोठे म्हणजे दगड एवढे आहेत ना, म्हणून चालत जातायच पाय किती दमून पडतो. कोथिंबीर निवडून ह्या कोथिंबीरला धने आले. कोथिंबीर निवडून आवाज बघा किती आलाय. आता ह्या शेंगा मला तरी वाटत नाही ह्या शेंगाची भाजी आता होईल. पण मला एवढा झोप यायला माहिती आहे. आता झोपले मी आता परत झोपणार आहे. सगळं आवरलंय ना, सगळं व्यवस्थित ठेवतो. मला तर कोण म्हणत नाही बघा झोप म्हणून. मला माझा विषय आवडता विषय.
मम्मी असते कायम छोटेपणी झोपेवरच लायतो. मला म्हणजे मी दुपारी झोपतेच तशी, बाहेर कुठे जायचं नसेल तर. पण आणि मम्मीची आता एक हॅबिट कमी झाली आहे ती म्हणजे का स्वप्न. ते स्वप्न सकाळ सकाळ उठलो की तुम्हाला माहिती आहे का आपल्या काय वॉशिंग मशीनवरती साप होता, आम्ही तिथं गेलो. सकाळ सकाळ उठल्यावर मम्मीची कहाणी चालू असते. आईचा फोन आल्यावरती पण मला तू दिसलीस. आणि सगळ्याच माणसांना पडत नाही. आई पण सांगते फोन करून मला तू दिसलीस. मामा पण आला होता, मा पण आनंद एकदम मज्जा केली, चिकन मटन खाल्लं. सगळं असं स्वप्नातच बघते आई आपली. चला बाबा, थंडी वाजायला लागली, वारं पण आहे. आणि घरात ना अशीच असते, त्याच्यामुळे माझं लुक थोडंसं इग्नोर करा. इग्नोर माझ्याकडे. एक बायका तर साड्या नेसतात, आमची साड्या नाही, ड्रेस शर्ट पॅन्ट. मी बाई केलीच बघा गळ्यात पण घातली नाही मी आमच्यात. तुम्ही दोघं जर मला सापडलाय म्हणून तुम्ही माझी मुलात. आता पाऊस पडायला ना, मी तेच ना आलो आता वाहत आली होती राधा सारखी. आम्ही एक चमचा घेते जरा. आता इथं माझे पाय दुखायला. म्हातारी बुड्डू आहे ना मी. पावसाचा आवाज येत असेल ना मला. बंद कर खिडकी, पाणी आत आहे. आता ना मी मम्मीला सांगितलं की कॅमेरा बंद केला म्हणून. आणि आता बघा तुम्ही मम्मी कशी आमची कॅमेरा बॅक असते. काय करायला सध्या? थोडंसं कोथिंबीरची ही वडी करते. म्हणजे ही कोथिंबीर खराब होऊन जाईल असं मला वाटते, कारण पावसात. वडी का भजी? वडी करते. त्याला मला जरा चिरून दे कोथिंबीर. आणि मी झोपणार आहे बाबा आता जाऊन. मी झोपणार आहे मम्मी आता जाऊन. काढायला पाहिजे की कसं तरी. असू दे की आता त्याच्यात. थोडीशीच केली आता. पप्पा तू दादा खाऊन घ्या. मागे बघ, मागे जरा. व्हिडिओ बंद केली नाही तुझं? नाही. बंद कर, बंद कर यावर. आणि आता थांब, व्हिडिओ चालायचं सांगते सगळ्यांना. आजचा व्हिडिओ ना कशाचाच नाहीये. आजचा व्हिडिओ हाच. त्यांना 4 दिवस असेच मिळतील तुम्हाला व्हिडिओ बघायला. तर कालचा व्हिडिओ पण सिंपलचाच होता. कमेंट करून सांगा, काल का कुठं जायलाच मिळालं नाही. त्याच्यामुळं आज माझी राधा कशी दिसते सांगा कमेंट करून. बाहेर येते वाटतं आता. बाहेर नाही, एकदम आंबटमध्ये झालं. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. सांगू का तुम्हाला, माझं ना हे ना मी काळच्या भाज्या होते ना, जसे लागतील तसे मी आता कट करून घेते. कारण की एवढी भाजी नीट करायला वगैरे वेळच भेटला नाही मला. रात्री मी थोडंसंच करून ठेवली होती मी. आणि पुन्हा आणि थोडीशी केली, रात्री केली होती ती आता केली मी भाजी बनवली. त्यांना प्रश्न पडला असेल खालचा पडदा आणि तो सण दिसाली. अगं हा पण पडदाच आहे, इकडच्या बाजूचा पडदाच आहे. पण भाजी मी उघडी कशी ठेवणार? दिसला उचलला घातला. मध्ये पटकन दिसला तो. म्हणजे तो काढून नाही, धुवून ठेवला होता तो घातला. काढून कसं घालणार? तेवढं मला सेन्स आहे. वरती बघा आमची किती भरणी. चटणी, मीठ, हळद, लोणचं, तूप, साखर. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. म्हणजे काय होतंय, सकाळी हे तर लवकर गेले गौरव का. आज त्याला मी पाठवलं. आज तिथे पेपर आहे का, तरी मी देखील पेपरला पाठवणार नाही त्याला. झोपलाय तो. आणि काय नाही, काय म्हणाल ही गौरांचे 2 पेपर काल होते. काल दुसऱ्या पेपर मधला तो अर्धा पेपर सोडूनच आहे. गौरतेचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, त्याला एकसारखं असं आपण बुक रिडिंग करतो ना, तर त्याला एकसारखं असं वाचल्यानंतर ना त्याला डोकं दुखायला त्याचं चालू होतं. तो बरोबर
10वीच्या परीक्षेच्या वेळेला, बोर्डाच्या पेपरच्या वेळेला तसं तो प्रॉब्लेम चालू झाला होता त्याचा, जास्त अभ्यास केल्यामुळे. तर तेव्हापासून तसं झालंय. मग काल 2 पेपर होते, एक पेपर पूर्ण सोडवला त्यानं, दुसरा अर्धा सोडवल्यानंतर त्याचं डोकं दुखायला चालू झालं आणि अंग एकदम गरम झाला होता. त्याचा नंबर होता एकदम खिडकीच्या बाजूला. आल्यानंतर मला त्याने सांगितलं आणि जेव्हा तो आला ना तेव्हा असा कापत होता, डोळे बिळे एकदम लाल झाले होते. आम्ही घाबरलो, एकतर हे घरात नाहीत आणि मग त्याचा उपवास होता. पहिला खायला दिलं, डाळ भात दिला, काल उपवास सोड म्हटलं, तर डाळ भात दिला, खायला दिलं, गोळी दिली आणि झोपला. एवढा तापला होता. मग म्हटलं आज टीचरांना फोन करून, अजून केला नाही फोन मी, थोडंसं म्हणजे दुपारी टीचरांना, गौरांच्या टीचरांना फोन करून सांगेल की आज तू पेपरला येणार नाही म्हणून, त्यांनी थोडंसं तब्येत पण बघितली पाहिजे ना, तर तिला सांगेन. आणि त्याचं इन्फेक्शन झालं भक्तीला आमच्या जरा जरी काय झालं की लगेच कोणीही आजारी असलं तर तिचा नंबर असतोच. तिला सायनसचा प्रॉब्लेम असतो ना, कोणा म्हणलं माहित आहे. तर अशा प्रकारे भक्तीला थोडंसं त्रास होते, वाऱ्यात गेल्यानं, धुळीत गेल्यानं, परत एकदम स्ट्रॉंग कशाची तरी स्मेल आली की नाही तरी देखील असं म्हणजे होतं तिचं, एकदमच जाम होते त्याने, एकदम अंग असं तापतं. तर तो तिला लहानपणापासून आहे. त्याच्यात तिला पिंक कलरची गोळी कुठली मेडिसिन असतात ना पिंक कलरच्या, गुलाबी कलरच्या, त्या कुठल्याच चालत नाही तिला. तर ती दिल्यानंतर मोदी पण असंच झालं होतं तिला, बाय मिस्टेकनं माझ्या नंदुबाईने तिला पिंक कलरची गोळी घातली होती. त्यांना माहित नव्हतं तिला चालत नाही ते. तर मी घरी नव्हते, मी हॉस्पिटलमध्ये होते आणि भक्ती घरी होती. तर तिला त्यांनी गोळी घातली आणि तिचं अंग भक्तीचं ना असं एकदम लाल भडक होऊन आलं, पूर्ण पुरळ सगळ्या अंगाला झाले होते. त्या पण घाबरल्या नेमकं झालं काय म्हणून. तर त्याच्या जवळपास 8 दिवस भक्तीचे असेच गेले होते. तर बऱ्याच गोष्टी फक्त आई वडिलांना माहित असतात, वडिलांना पण जास्त माहित नसतं, आईलाच माहित असतं. तुम्हीच काढताय ना पोटातनं, त्याच्यामुळेच की हे बघ एवढी चांगली फिगर माझी होती, टम्मी सुटली आहे माझी. चला बाय बाय. जेवण आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे? माझ्याकडे आज कुरडूची भाजी स्पेशल, रानभाजी, रानमेवा म्हणतात, रानमेवा स्पेशल. चला बाय बाय, टेक केअर. आणि आठवणीनं लाईक आणि कमेंट करायची, त्यांनाच मी रिप्लाय देणार. लाईक कमेंट करते त्यांना. आणि माझी राधा सांगा कशी दिसते. चला बाय बाय.